महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक पंचवटीत भीषण दुर्घटना, बिल्डरने खोदलेल्या तलावात बुडून 3 बालकांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको। पंचवटीतील विडी कामगारनगर परिसरात एका खासगी बिल्डरने बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचून तयार झालेल्या तलावात बुडून 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवार 29 जून रोजी घडली। या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संतप्त नागरिकांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून दोषी बिल्डरवर कठोर कारवाईची मागणी केली। मृत बालकांची नावे साई गरड, साई उगले आणि साई मोहिते अशी असून हे तिघेही काल सकाळपासून बेपत्ता होते। कामगार बहुल वस्तीत राहणाऱ्या मुलांचा शोध सुरू असताना त्यांच्या चपला आणि कपडे एका अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ आढळले। या ठिकाणी बिल्डरने मोठा खड्डा खोदून ठेवला होता, जो पावसामुळे तड्यात परिवर्तित झाला होता। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी आडगाव पोलीस ठाणे आणि नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण केले। तलावात गाळ असल्यामुळे शोधकार्याला अडचणी येत होत्या, मात्र अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी 1 तासाच्या प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेह शोधून काढले। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी नाशिक मालेगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले। बिल्डरवर फौजदारी कारवाई करा, कामाची योग्य सुरक्षा व्यवस्था असावी अशा मागण्या करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आडगाव पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितल्यावर 1 तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। दरम्यान या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। ही दुर्घटना टाळता आली असती अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा